नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. समृद्ध महाराष्ट्र या आपल्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांवर आज आपण नजर टाकूयात आजच्या भागात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तरच्या कामाची पाहणी केली. फडणवीसांनी मुंबईतील वर्सोवा ते दहिसर या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा सुद्धा घेतलाय. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. त्यामुळे वर्सोवा ते दहिसर हा एरवी 2 तासांचा प्रवास आता केवळ 40 मिनिटांमध्ये शक्य होणार आहे. दरम्यान वर्सोवा ते भाईंदर टप्प्याची वैशिष्ट्य नेमकी काय काय पाहूयात. वर्सोवा ते दहिसर मार्गाचं 6 पॅकेजमध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. हा मार्ग साधारण 22 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गाला दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गाची जोड असेल. वर्सोवा ते दहिसर प्रकल्पाचा खर्च तब्बल 16,621 कोटी रुपये इतका येणार आहे. मला असं वाटतं की 2-3 महिन्यामध्ये मॉन्सून संपल्यानंतर अत्यंत वेगानं हे काम होईल. प्रयत्न असा आहे की बांद्रा वर्सोवा मार्च 28 पर्यंत संपला पाहिजे आणि वर्सोव्यापासून भाईंदर पर्यंतचा जो आपले हे कनेक्टर्स आहेत सगळे वेगवेगळे, हे सगळे डिसेंबर 28 पर्यंत संपले पाहिजेत. त्या दृष्टीनं हे सगळं काम चाललेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच भीमाशंकर इथं भेट दिली. फडणवीसांच्या हस्ते भीमाशंकर इथल्या मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा आणि ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर त्यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर इथं सुरू असलेला मंदिर परिसर विकास आणि हेरिटेज वाडी प्रकल्पाची पाहणी सुद्धा केली. कामाची गती आणि गुणवत्तेबाबत त्यांनी समाधान सुद्धा व्यक्त केलं. तसंच पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पातील सुमारे 90% काम पूर्ण होईल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. या आराखड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की इथल्या गावातल्या लोकांनी जे सहकार्य दाखवलंय ते सगळ्यात महत्वाचं आहे. जवळपास 150 घरं जी आहेत ती सगळी शिफ्ट होत आहेत आणि आम्ही पण हा चंग बांधलेला आहे की त्यांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं बाजूलाच आम्ही जागा देतो, तिथे गाव तयार करतो. लोक जसं भीमाशंकरचं दर्शन करण्याकरता येतील तसंच त्या गावामध्ये देखील दर्शन करायला जातील अशा प्रकारची गावामध्ये व्यवस्था आपण करतो. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित शाळा प्रवेशोत्सव 2026 कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी पनवेल तालुक्यातील वहाळ इथल्या PM श्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मुलांना पुष्पगुच्छ देत स्वागत केलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी विद्यार्थ्यांशी संवाद सुद्धा साधलाय. तसंच चिमुरड्यांना नव्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्यात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालं. तर याच प्रवेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते. किसन नगर इथल्या ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 मध्ये उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः या शाळेमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं गुलाब देऊन अत्यंत जिव्हाळ्यानं स्वागत केलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे जिल्ह्यातल्या शाळेमध्ये हजर होत्या. मावळ तालुक्यातील कान्हे येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेला सुनेत्रा पवारांनी भेट दिली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करत चिमुकल्यांशी मनमोकळा संवादही साधला. तसंच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटपही करण्यात आलं. मुंबई पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरातील प्रवास अवघ्या 48 मिनिटांमध्ये होणार आहे. मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील. तसंच JNPT आणि वाढवण बंदरांना समृद्ध महामार्गालगत जोडणार आहे. स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे JNPT आणि वाढवण बंदरांना जोडून महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचं महत्त्वाचं केंद्र बनवण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं. आषाढी पालखी सोहळा 2026च्या नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. पुणे विभागीय कार्यालयामध्ये ही आढावा बैठक पार पडली. पालखी सोहळा विश्वस्त, दिंडी प्रमुख आणि स्थानिक प्रशासन यांच्यामध्ये एक प्रकारचा समन्वय हवाय. सातत्यपूर्ण संवाद आणि समन्वय राहिल्यास सोहळा अधिकच यशस्वी होईल असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केलाय. याशिवाय पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असेही निर्देश सुनेत्रा पवारांनी दिलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहत झेंडा दाखवून शुभारंभ केलाय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे उपस्थित होते. तसंच पुण्यामध्ये 600 कोटी रुपयांच्या विकास कामांतर्गत 6 प्लॅटफॉर्म नवीन बनवण्यात येणार आहेत. अस्तित्वातील 6 प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात सुद्धा येणार आहे. या प्रकारे 12 प्लॅटफॉर्म होतील. पुणे रेल्वे स्थानक येथील रेल्वेचे कार्यान्वयन अर्थात ऑपरेशन कंट्रोल जुन्या प्रणालीवरती असून त्याऐवजी पूर्णतः डिजिटल प्रणालीवरती होणार आहे.
समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवनवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यात. समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात तुर्तास एवढंच.